मित्रांनो, जगन्नाथपुरीच्या लास्ट एपिसोडमध्ये मी तुम्हाला रिटर्न जर्नीच्या काही डिटेल्स सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। एवढ्या लांब जगन्नाथांच्या दर्शनाला येऊन पण दर्शन नीट झाले नाही याची एक वेगळीच फिलिंग मनामध्ये होती। म्हणून ठरवलं की काही झालं तरी परत एकदा दर्शन घ्यायचंच। म्हणून दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून सकाळी 6:30 वाजता आम्ही दर्शनाला निघालो। सकाळी 8 ते 9 जगन्नाथांची आरती असते, त्यामुळे तुम्ही जर सकाळी जायचा प्लॅन करत असाल तर 2-3 तास लाईनमध्ये थांबावं लागेल। यावेळेस ठरवलं होतं की आत गाभाऱ्यात गेलं की फक्त जगन्नाथांकडेच बघायचं, म्हणून पूर्ण वेळ त्यांच्याकडे डोळे भरून बघितले आणि रात्रीपासून मनामध्ये चाललेले विचार एकदम नाहीसे झाले। दर्शन झाल्यानंतर मंदिरमध्येच असलेल्या आनंद बाजारमधून घरच्यांसाठी प्रसाद घेतला आणि वेळ वाया न घालता आम्ही गुंडेच्या मंदिरमध्ये आलो। जगन्नाथ मंदिरपासून तुम्हाला ऑटो 20-30 रुपयांमध्ये मिळून जाईल। भगवान जगन्नाथ रथयात्रा करून याच गुंडेच्या मंदिरमध्ये म्हणजेच त्यांच्या मावशीकडे 7 दिवस राहायला येतात। इकडचे दर्शन लगेच झाले आणि आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला। रोज दुपारी 3 वाजता भुवनेश्वरहून सोलापूर, पुणे आणि मुंबईसाठी ट्रेन आहे, त्यामुळे आधी पुरीहून बसने आम्ही भुवनेश्वरला आलो, ज्याचं तिकीट 70 रुपये होतं। ट्रेनच्या डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत, ज्याचं स्लीपर तिकीट 615 रुपये होतं। या जगन्नाथपुरीमध्ये आम्हाला बरेचसे चांगले आणि वाईट अनुभव आलेत, जे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये केला आहे। जर तुम्ही पुरीला जाणार असाल तर पूर्ण सिरीज एकदा बघून घ्या। जगन्नाथपुरी सिरीजला दिलेल्या प्रेमाबद्दल मनापासून धन्यवाद। भेटू मग लवकरच एका नवीन जर्नीमध्ये। तोपर्यंत अशाच माहितीसाठी पेजला फॉलो करायला विसरू नका। जय श्री जगन्नाथ।